नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सबट्रॅक्शन युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट। म्हणजेच काय आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे कशाचा यूज करून? वन्स कॉम्प्लिमेंटचा यूज करून। मग आता आपल्याला माहित पाहिजे की वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय। बघा, वन्स कॉम्प्लिमेंट काय असतोय की सपोज फॉर एक्झाम्पल एखादा बायनरी नंबर आहे, सपोज फॉर एक्झाम्पल 0101। मग आता ह्या बायनरी नंबरचा आपल्याला काय करायचं? वन्स कॉम्प्लिमेंट काढायचा आहे। मग वन्स कॉम्प्लिमेंट काढतो म्हणजेच काय करतो? इन्व्हर्जन करतोय, म्हणजे इन्व्हर्ट करतो। मग इन्व्हर्ट करतो म्हणजेच काय करतो आपण की 1 असेल तर त्याचा 0 करायचा, 0 असेल तर त्याचा 1 करायचा, 1 असेल 0 आणि 0 असेल तर काय हो 1। याला आपण म्हणतोय काय हो? वन्स कॉम्प्लिमेंट। ह्याला आपण काय म्हणतोय? वन्स कॉम्प्लिमेंट। क्लिअर झाला? तर वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय हो की कुठलाही तुम्हाला एखादा नंबर दिला असेल तर त्यामध्ये काय हो 1 असेल तर त्याला 0 करा, 0 असेल तर त्याला काय करा? 1 करा। मग आता आपल्याला काय करायचं आहे की सबट्रॅक्शन करायचं आहे युजिंग वन्स कॉम्प्लिमेंटचा यूज करून। मग आता बघा की वन्स कॉम्प्लिमेंट ज्यावेळी आपण करतोय सबट्रॅक्शन युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट करतोय तर त्यासाठी काही स्टेप्स आहेत, ते स्टेप्स तुम्हाला काय हो माहित पाहिजे। मग आता पहिला स्टेप काय हो की राईट द 2 बायनरी नंबर्स। म्हणजेच काय की कुठलाही तुम्हाला जर सपोज नंबर दिला तर त्याचं पहिल्यांदा कन्व्हर्जन करायचं कशामध्ये? बायनरी नंबर मध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं आहे। ओके, दुसरा काय हो? फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड नंबर। ओके, म्हणजेच काय हो की जो सेकंड नंबर आहे त्या सेकंड नंबरचा काय करा? वन्स कॉम्प्लिमेंट करा। नेक्स्ट काय हो? ऍड फर्स्ट नंबर। ओके, म्हणजे जो पहिला नंबर आहे त्या पहिल्या नंबर आणि जो वन्स कॉम्प्लिमेंट केलेला होता आपला सेकंड नंबरचा ते दोन्ही काय करा? ऍड करा। ओके, आणि नेक्स्ट काय हो की जर सपोज ऍड केल्यावरती ओके कॅरी जर जनरेट झाला तर काय करायचं हो? तो जो कॅरी आहे तो कॅरी काय करायचा? आपल्याला त्या रिझल्ट मध्ये काय करायचं? ऍड करायचा। आणि जर सपोज कॅरी जर जनरेट झाला नसेल तर जो रिझल्ट तुमचा आलेला आहे त्या रिझल्टचं काय करा? वन्स कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करा। वन्स कॉम्प्लिमेंट काय करायचं? आपल्याला कॅल्क्युलेट करायचं। मग आता आपण एक एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल थ्रू आपण काय समजून घेऊया की सबट्रॅक्शन युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट कशा पद्धतीने आपण करतो। ओके, मग आता पहिल्यांदा एक नंबर आहे सपोज फॉर एक्झाम्पल 13 आणि 13 मधनं आपल्याला काय करायचं? 9 वजा करायचा। 13 मधनं आपल्याला काय करायचं? 9 वजा करायचा। मग आता हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातोय ओके ह्या पद्धतीनं आणि युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट। म्हणजे 13 मधनं आपल्याला 9 काय करायचं? सबट्रॅक्ट करायचा, पण कशाचा यूज करून? वन्स कॉम्प्लिमेंटचा यूज करून। ओके, मग आता पहिला स्टेप नंबर 1। ओके, बघा स्टेप वाईज जातो आपण। मग स्टेप नंबर 1 काय सांगतोय? राईट द 2 बायनरी नंबर्स। मग जो नंबर आपल्याला दिलेला आहे त्याचं पहिल्यांदा काय करा? बायनरी मध्ये कन्वर्ट करा। ओके, मग आता मला सांगा 13 जो आहे त्या 13चा बायनरी नंबर काय असतो? तुम्हाला माहित आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बायनरी मध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर काय हो ह्या पद्धतीने 1 2 4 8 16 ह्या पद्धतीने। मग आता बघा मला सांगा 13चा बायनरी नंबर फाइंड आउट करायचा आहे। मग आता मला सांगा कुठल्या कुठल्या नंबर पासून काय हो 13 हा जो नंबर आहे तो नंबर जनरेट होतोय? बघा 8 आणि 4 12, 12 आणि 1 13। म्हणजेच काय ज्यांची ऍडिशन झालं त्याला काय करा? 1 ठेवा आणि बाकी काय हो 0 ठेवायचं। म्हणजे 13चा बायनरी नंबर काय आला हो? 13चा बायनरी नंबर येतो 1101। हा झाला तुमचा फर्स्ट नंबर। नेक्स्ट काय हो 9। 9चा बायनरी नंबर काय? कुठल्या कुठल्या नंबर पासून बनतोय? 8 आणि 1 पासून बनतोय। मग 8 आणि 1 ला काय करायचं? 1 करायचं, बाकीचं काय हो 0। ओके, मग 9चा बायनरी नंबर काय असतो? 1001। क्लिअर झाला? आता स्टेप नंबर 1 आपण काय केलं की एखादा डेसिमल नंबर दिला तर त्याचं पहिल्यांदा काय करायचं? बायनरी मध्ये काय करून घ्यायचं? कन्व्हर्जन करून घ्यायचं। जर सपोज तुम्हाला डायरेक्टली बायनरी नंबर दिला असेल तर तुम्हाला कन्व्हर्जन करायची काही गरज नाहीये, पण ज्यावेळी तुम्हाला डेसिमल नंबर देतील त्यावेळी त्याचं पहिल्यांदा काय करून घ्यायचं? कन्व्हर्जन करून घ्यायचं बायनरी मध्ये। क्लिअर झाला? आता चला दुसरा स्टेप काय सांगतोय बघा, फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड नंबर। मग सेकंड नंबर कुठला आहे? 9, बरोबर आहे। स्टेप नंबर 2 की आपल्याला काय करायचं हो की 9 हा जो नंबर आहे
त्या नंबरचा वन्स कॉम्प्लिमेंट करायचा आहे. मग मला सांगा 9 नंबर कुठला आहे? 1001. मग ह्याचा जर ज्यावेळी आपण वन्स कॉम्प्लिमेंट करतोय त्यावेळी काय सांगितलं मी तुम्हाला? वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय हो की 1 असेल तर त्याला 0 करा, 0 असेल त्याला 1 करा. ओके, मग हा झाला तुमचा काय हो वन्स कॉम्प्लिमेंट. कशाचा? जो सेकंड नंबर आहे त्या सेकंड नंबरचा. चला थर्ड काय सांगतोय? ऍड फर्स्ट नंबर अँड वन्स कॉम्प्लिमेंट. म्हणजेच काय? हा जो वन्स कॉम्प्लिमेंट काढलेला आहे तो जो नंबर आहे तो नंबर कशामध्ये ऍड करायचा? मला 13 म्हणजे फर्स्ट नंबर मध्ये ऍड करायचा आहे. मग आता स्टेप नंबर 3, स्टेप नंबर काय हो थर्ड. फर्स्ट नंबर कुठला आपला 13, त्याचा किती हो 1101 आणि जो वन्स कॉम्प्लिमेंट काढलाय काय हो 0110. मग ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला? ऍडिशन करायचं आहे. मग आता मला सांगा 1 + 0 1, 0 + 1 1. ओके, मग आता 1 + 1 किती येतोय? 1 + 1 हा काय येतो? 2 येतोय. बरोबर आहे. 1 + 1 म्हणजेच काय 2. मग बायनरी मध्ये आपण 2 कसा लिहितोय बघा, हा तुमचा काय झाला 1 आणि हा 2. ओके, मग 1 + 1 हा 2 येतोय. मग बायनरी मध्ये लिहित असताना आपण काय लिहितोय? 1 आणि 0 लिहितोय. मग पहिल्यांदा काय आलाय 0 आणि 1 हा तुमचा काय आलाय? कॅरी आलाय. ओके, मग आता 1 + 1 काय आला तुमचा? 0 आला. बरोबर आहे, कारण इथं 1 + 1 म्हणजेच काय 2 आला. मग कॅरी काय झाला तुमचा? सॉरी 0 आला. मग आता इथं 0 आणि कॅरी हा तुमचा काय असणार आहे? 1 असणार आहे. मग 0 + 0 0 आणि कॅरी हा तुमचा जो आहे तो 1 आला. बरोबर आहे. मग आता मला सांगा ह्याच्यामध्ये स्टेप नंबर 4 मध्ये काय हो? स्टेप नंबर 4 आणि स्टेप नंबर 5 जर तुम्ही बघितला की ह्याच्यामध्ये काय कॅरी जर जनरेट झाला असेल आणि जर नाही झाला असेल. मग आता कॅरी कशाला म्हणतो बघा की आता हे किती बीट आहे तो 4 बीट, हे किती बीट आहे 4 बीट. मग आता ह्यांची जर ऍडिशन केला, जर सपोज 5 बीट आला म्हणजे 4 बीट होते, मग 1 बीट एक्स्ट्रा आला तर याला समजायचं की काय हो एक कॅरी जनरेट झालेला आहे. आणि जर सपोज 4 बीट होते आणि 4 बीट होते, 4 बीटचा ऍडिशन केल्यावरती जर आन्सर सुद्धा 4च बीट येत असेल तर तो काय हो कॅरी जनरेट झालेला नाहीये. मग आता ह्याच्यामध्ये हा जो आहे याला आपण काय म्हणतोय? याला म्हणतोय आपण कॅरी. आणि हा जो आहे याला आपण काय म्हणतो? रिझल्ट म्हणतो. याला आपण काय म्हणतो? रिझल्ट. आणि हा 1 झाला तुमचा काय हो कॅरी. मग आता बघा कॅरी स्टेप नंबर 4 काय सांगतो? इफ कॅरी इज जनरेटेड देन ऍड इट टू द रिझल्ट. ओके, म्हणजेच काय की जर सपोज फॉर एक्झाम्पल जर कॅरी जनरेट झाला तर तो कॅरी जो आहे तो रिझल्ट मध्ये काय करा? ऍड करा. मग स्टेप नंबर 4. ओके, मग आता रिझल्ट काय आपला 0011. त्याच्यामध्ये कॅरी हा जो आहे तो 1 काय करायचा आपल्याला? ऍड करायचं आहे. मग आता मला सांगा 1 + 1 किती येतोय? सॉरी 1 + 1 किती येतोय? 2 येतोय. म्हणजेच काय 1 0. मग इथं 0 लिहायचं, कॅरी इकडे 1 आला. मग 1 + 1 काय 0, कॅरी हा तुमचा काय झाला 1. मग आता हा तुमचा काय झाला 1 आणि हा 0. ओके, मग ह्या पद्धतीने हा तुमचा काय हो रिझल्ट आहे. ओके, मग आता बघा मला सांगा हा नंबर कुठला आहे? बघा आता 4 बीट आहे म्हणल्यावरती 1 2 4 आणि 8. मग हा नंबर कुठला आहे? 4 आहे. म्हणजे जो रिझल्ट तुमचा आलेला आहे तो रिझल्ट किती आहे? 4 आलेला आहे. मग मला सांगा 13तनं 9 गेला किती येणार आहे? 4. मग हा तुमचा काय हो 4 आलेला आहे. मग लास्टला लिहिताना काय लिहायचं? 13 हा तुमचा एक डेसिमल नंबर आहे, -9 हा तुमचा एक डेसिमल नंबर आहे. ज्यावेळी तुम्ही रिझल्ट काढला त्यावेळी काय आला हो 4 हा जो आहे तो 4 आलेला आहे. ओके, मग सबस्ट्रॅक्शन आपल्याला करायचं आहे कशाचा यूज करून? वन्स कॉम्प्लिमेंटचा यूज करून आपल्याला काय करायचं हो सबस्ट्रॅक्शन करायचा आहे. मग आता बघा आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर काय हो कॅरी जनरेट झालाय. मग आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया की ज्याच्यामध्ये कॅरी जनरेट झालेला नसेल. ओके, बघा आता आपण 13तनं काय केलो? आपण 9 वजा केलो. बरोबर आहे. मग आता आपण काय करणार आहे की 9 मधनं 13 वजा करणार आहे. म्हणजेच काय सपोज फॉर एक्झाम्पल 9 हा एक तुमचा डेसिमल नंबर आहे, -13 हा एक तुमचा डेसिमल नंबर आहे. हा तुमचा काय क्वेश्चन आहे. 9 मधनं 13 काय करायचा? मायनस करायचा. मग आता पहिलं स्टेप काय आपल्याला? राईट
द टू बायनरी नंबर्स. आता 9 चा आपण बायनरी नंबर कॅल्क्युलेट केला 1001. 13 चा काय 1101. ओके, मग ह्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केलं. हा झाला तुमचा काय स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 झाला. मग आता स्टेप नंबर 2 काय सांगितलंय बघा. स्टेप नंबर 2 सांगतोय की फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड नंबर. मग सेकंड नंबर कुठला आहे 13. मग 13 चा काय करा वन्स कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करा. मग आता मला सांगा याचा वन्स कॉम्प्लिमेंट काय येणार. 1 असेल तर 0, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0, 1 असेल तर 0. ओके, मग 0 असेल तर 1. मग हा तुमचा काय झाला वन्स कॉम्प्लिमेंट झाला. कशाचा, जो आपला सेकंड नंबर होता त्याचा. मग आता थर्ड स्टेप काय करायचं आपल्याला. स्टेप नंबर 3. हा जो वन्स कॉम्प्लिमेंट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे तो काय करायचा आहे, पहिला जो नंबर आहे त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. मग 1001. मग ह्याच्यामध्ये काय ऍड करायचं आहे 0010. मग आता ह्याचं ऍडिशन केल्यावरती किती येणार 1 + 0 1, 0 + 1 1, 0 + 0 0 आणि 1 + 0 1. मग ह्या पद्धतीने हा त्याचं काय ऍडिशन आलेलं. मग आता ह्याच्यामध्ये कॅरी जनरेट झालंय का. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कॅरी कधी जनरेट होणार आहे की ज्यावेळी आता हे 4 बीट आहेत, हे 4 बीट आहे. मग जर रिझल्ट येत असेल 5 बीट तर त्यावेळी काय होतो कॅरी जनरेट होतोय. पण आता इथं 4 बीट आहे आणि 4 बीट आहे, त्यांचे ऍडिशन केल्यावरती रिझल्ट जो आहे तो 4च बीट येत असेल तर तिथं कॅरी जनरेट झालेला नाही. मग जर कॅरी जनरेट झाला नसेल तर काय इफ कॅरी इज नॉट जनरेटेड देन टेक्स वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ द रिझल्ट. मग जो रिझल्ट आलेला आहे त्याचं काय करा वन्स कॉम्प्लिमेंट करा. आणखी एक ऍड काय करायचं गिव्ह निगेटिव्ह साइन. जर सपोज फॉर एक्झाम्पल कॅरी जनरेट झाला नाही तर रिझल्टचं काय करा वन्स कॉम्प्लिमेंट करा आणि त्याला काय करा निगेटिव्ह साइन द्या. मग आता स्टेप नंबर 4. ओके, स्टेप नंबर 4 मध्ये काय करायचं जो रिझल्ट आला त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट काढायचा. मग 1011. मग आता ह्याचा वन्स कॉम्प्लिमेंट केला की काय येणार आहे 0100. मग आला का 4 बघा मग अशी सारखा. पण इथं काय सांगितलंय त्यांनी की जो रिझल्ट आलेला आहे त्या रिझल्टला काय करा मायनस साइन प्रोव्हाइड करा. म्हणजेच काय झाला की जो 9 डेसिमल नंबर आहे त्याच्यामधनं जर 13 हा वजा केला तर त्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट काय असणार आहे मायनस असणार आहे. मग ह्या पद्धतीने आपण काय करतो सबस्ट्रॅक्शन युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट करतो. क्लिअर झालं, समजलं. मग हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.